मान्सून पूर्व पाऊस सध्या पुण्यामध्ये जोरदार बरसतोय। गेली 3 तासापासून सध्या पुण्यामध्ये पाऊस जोरदार बरसतोय। सध्या आपण पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये आहोत आणि या परिसरामधले जे घरं आहेत खरं तर त्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे। आपण परिस्थिती पाहू शकताय। खरं तर या घरामध्ये ज्यावेळेस पाणी सुरू होतं, खरं तर आता पाणी ओसरलेलं आहे, मात्र सध्या जी परिस्थिती आहे इथल्या घरच्यांनी खरं तर हे सर्व पाणी आहे ते सध्या बाहेर काढण्याचं त्यांच्याकडून काम सुरू आहे। ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता त्यावेळेस अख्खं त्यांच्या पूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं होतं। मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी जे आहे ते सध्या विविध अप्पर मधले जे परिसर आहे त्या परिसरातल्या विविध नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आपण परिस्थिती पाहू शकतोय की गेली 3 तासापासून खरं तर मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये बरसत आहे आणि ह्याचीच प्रतिक्रिया आपण पाहू शकतोय की अप्पर नगर जे इथला जो परिसर आहे या परिसरातल्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि जे पाणी घुसल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते इथल्या नागरिकांचं झालेलं आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे पाणी सध्या घरामधून काढत आहेत। आपण त्यांच्यासोबत खरं तर संपर्क साधूयात, बोलूयात, चर्चा करूयात। ताई, आपण पाहू शकता की पाऊस मोठ्या प्रमाणात इथे झालेला आहे, तुमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, काय सांगाल? आम्हाला लाईन बदलून द्या। ड्रेनेज लाईन मागची ड्रेनेज लाईन फुटलेली आहे, ती बदलून आम्हाला पुढच्या दुसऱ्या लाईन करून द्या आम्हाला, बस आमची हीच इच्छा आहे। खरं तर किती वेळापासून तुमच्या घरामध्ये पाणी होतं आणि तुम्ही हे पाणी काढताय? पाणी जवळजवळ 3 तास झाले आम्ही पाणी काढतोय घरातून बाहेर पाणी, आणि ह्या वासाने आम्ही कंटाळलेलो आहे। वास कंटिन्यू येतोय, आजारी पडायचे लगे, यातून घुशी मेलेलेच सगळे बाहेर यायला लागलेले सगळं। म्हणजे हे सातत्याने पावसाळ्यामध्ये असं होतं की ह्याचा सुरुवातीला पहिल्यांदा होतं? नाही, पाऊस सुरू झाला की सुरूच होतं, कारण हे मागची जी 16 एकरमध्ये मेन लाईन आहे ती लाईन चोकअप होती सगळी, तिथं ड्रेनेज लाईन फुटलेली ती, त्याच्यामधून रिव्हर्स पाणी सगळं येते आतमध्ये। तर आपण पाहू शकतो की महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार आहे तो खरं तर उघडच आलेला आहे। पावसामुळे ज्या ड्रेनेज जे आहेत त्या तुंबलेल्या आहेत, खरं तर तुंबल्यामुळे जे पाण्याचा जो मोठा निचरा न होण्यामुळे नागरिकांच्या अनेकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आपण पाहू शकतो की अनेक नागरिकांचं खरं तर हे नुकसान झालं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी सध्या यावेळा रात्रीच्या वेळेस घुसलेलं आहे, त्यामुळं खरं तर अनेक नागरिकांची अडचण झालेली आहे, त्यांना अनेक मोठ्या समस्याला जे आहे ते सामोरे जावे लागत आहे। आपण पाहू शकता की खरं तरी कसली परिस्थिती आहे, जी माती आहे त्या पाण्यासोबत जे पूर्णपणे घरामध्ये जे कपाट पाहू शकता, जे बेड आहे त्या बेडच्या खाली सुद्धा आपण पाहू शकता की कशा पद्धतीने जी माती आहे ती पूर्णपणे बेडच्या खालीमध्ये घुसलेलं आहे आणि ड्रेनेजचं जे घाण पाणी आहे हे घाण पाणी सुद्धा नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। मोठ्या समस्याला खरं तर या सर्व नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे। वेळीच खरं तर महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। जे समस्या आहे त्या समस्येचं निराकरण जे आहे ते नागरिकांचं करणं गरजेचं आहे, कारण की ह्या पावसामध्ये मोठ्या समस्याला ह्या नागरिकांना तोंड द्यायला सध्या आपल्याला बघू शकता की त्यांना पाहावं लागत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे।